श्री स्वामी समर्थ. मकर राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक अडचणी कमी होऊन स्थैर्य मिळेल का? कौटुंबिक जीवनात शांतता राहील का? प्रेम आणि वैवाहिक नातेसंबंध अधिक मजबूत होतील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल? आणि या आठवड्यात नशीब तुमच्या कितपत बाजूने राहणार आहे? चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे सविस्तर साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी संयम, मेहनत आणि स्थिर प्रगतीचा ठरणार आहे. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. तुमच्या स्वभावातील शिस्त आणि जबाबदारीची भावना तुम्हाला अनेक ठिकाणी यश मिळवून देईल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक मजबूत वाटाल आणि जीवनातील अनेक गोष्टीकडे वास्तववादी दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाला आणि मेहनतीला महत्त्व दिले जाईल. या आठवड्यात काही नवीन लोकांशी ओळखी होतील ज्यांचा भविष्यात फायदा होऊ शकतो. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे टाळावे. कौटुंबिक जीवनात काही लहान-सहान मतभेद निर्माण होऊ शकतात, पण समजूतदारपणामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता, आर्थिक लाभ किंवा मानसिक समाधान देणारी घटना घडण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे सहकारी तुमचा आदर करतील. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात पदोन्नतीची संधी निर्माण होईल. ऑफिसमधील काही राजकारण किंवा स्पर्धात्मक वातावरणामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र शांतपणे आणि संयमाने परिस्थिती हाताळल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्याही वादामध्ये पडणे टाळावे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. जुन्या अडकलेल्या कामांमध्ये गती येईल. बांधकाम, जमीन, वित्तीय व्यवहार, तांत्रिक क्षेत्र किंवा प्रशासनाशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची पूर्ण तपासणी करावी. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा सुधारणा करणारा राहील. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. काही लोकांना अतिरिक्त कमाईचे मार्ग मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र या आठवड्यात खर्च देखील वाढू शकतो. घरातील गरजा, वाहन दुरुस्ती किंवा आरोग्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे राहील. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर मार्केट किंवा धोकादायक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या आठवड्यात बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य वाढेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटू लागेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. घरातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात. तुमचा गंभीर आणि जबाबदार स्वभाव घरातील लोकांना सुरक्षिततेची भावना देईल. मात्र काही वेळा अतिकामामुळे तुम्ही कुटुंबाकडे कमी लक्ष देऊ शकता. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. भावंडांशी संबंध सुधारतील आणि त्यांच्याकडून सहकार्य मिळू शकते. घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक स्थैर्य देणारा राहील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या नात्याबद्दल अधिक विश्वास वाटेल. जोडीदारासोबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. मात्र काही वेळा कामाच्या ताणामुळे प्रेमसंबंधांकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे जोडीदाराला वेळ देणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. काही जोडपी भविष्यासंदर्भात आर्थिक किंवा कौटुंबिक योजना तयार करू शकतात. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ नयेत यासाठी संवाद स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रामार्फत एखादे नवे नाते जुळू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि शिस्तीचा राहील. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा तांत्रिक शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल.
मात्र मानसिक ताण आणि अतिविचार यामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे नियमित दिनचर्या ठेवणे आवश्यक आहे. सातत्य आणि आत्मविश्वासामुळे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा राहू शकतो. कामाचा ताण आणि सततची धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. सांधेदुखी, पाठदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. योग, व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. वेळेवर आहार घेणे आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि सकारात्मक विचार उपयुक्त ठरतील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारल्याचे जाणवेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमची ओढ वाढेल. देवपूजा, ध्यान आणि मंत्रजप यामुळे मानसिक शांतता मिळेल. काही व्यक्तींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. श्री स्वामी समर्थ किंवा भगवान शनिदेवांचे नामस्मरण केल्याने मनातील अस्वस्थता कमी होईल. आध्यात्मिक विचारांमुळे निर्णयक्षमता वाढेल आणि मन सकारात्मक राहील. काही वेळ स्वतःसाठी काढून आत्मचिंतन केल्यास मानसिक समाधान मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा सकारात्मक अनुभव श्रद्धा अधिक दृढ करेल. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम पण लाभदायक राहील. कामानिमित्त काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास थकवणारे असले तरी भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कौटुंबिक कारणामुळे किंवा धार्मिक हेतूने छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन आधीच करून ठेवावे. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंददायी प्रवास मानसिक ताण कमी करेल. मकर राशीसाठी हा आठवडा मेहनत, संयम आणि स्थिर प्रगतीचा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि काही नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि संवाद नात्यांना अधिक मजबूत करतील. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे राहील. आध्यात्मिक मार्गामुळे मनाला शांतता मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.